तर आता आपण चाललोय प्रशांतकडे. प्रशांतने बोललेलं आता कुठेतरी जायचंय आपल्याला, वाटतं बेलेश्वरला जायचंय. आणि तो म्हणला बेलेश्वरला जायचंय आणि इकडं नेप्तीला जायचंय, नेप्तीचं बिहे खायला. मायऱ्या पण आहे वाटतं, मायऱ्याला पण घेऊ. आणि प्रशांत आहे, मी आहे, 3 जण जाणार आहे आपण. आपली मणी तिथं झोपली, बघू शकतो. मणी मणी मणी. आपल्याकडे अजून एक मांजर आहे, पण ती आपल्या घरी नाही राहत. ती नुसतं बाहेर आणि आपली घरीच असते. छोटीशी अजून, आत्ताच एक 1-1.5 महिन्याची असं वाटतंय मला, काय माहिती. धिंगाणा करायच्या टायमाला लई धिंगाणा करते, लई. हा मणी मणी मणी. आता निवांत झोपली. आणि आता आपण लवकर जाऊया, कारण की उशीर पण झालाय, मला आवरायला पण उशीर झालेले. जाऊया लवकरच लवकर, लय उशीर होईल परत. आपण मयूरच्या घरी आलोच आहे, सगळ्या अंधाराचा अंधार आहे. काय नाटक करतो, येतो का नाही आपल्या सगळं, त्याला काही सांगितलेलं नाही आपण, पण ते येतो का नाही बघू. जरा उजेड त्यामुळे इथं थांबलो मी, कारण की अंधार आहे ना, काय अंधारात काही दिसलो नसतो आपण. त्यामुळं मयूर बघू काय नाटक करतो, येतो का नाही आपल्या संग. तो मायऱ्या म्हणतो अवघड मायऱ्याचं, त्याचं काम पडलंय त्याला, त्यामुळे ते म्हणतो आज नको, संध्याकाळी टाइम. काय जाऊन द्या, काही विषय नाही. मायरे नाही येऊ राहिला. प्रशांत मी प्रशांत फोन करतोय, बघू काय होतंय काय नाही. सोमनाथ तो पण नाही येऊ राहिला, तो फार आंबुरी राहतो. बघू काय होतं काय. बेलेश्वरला पोहोचलेलो आहे आपण, समोरच आहे, बघू शकतो इथं. दर्शन झालेलं आहे. आता दोघंच चाललोय नेप्तीला, नेप्तीची भेळ खायला. पेट्रोल ठरलेलं आहे आणि बेलेश्वरून आत्ताच आलोय. दोघंच चाललोय मस्त पैकी प्युअर व्हेज भेळ खायला चाललोय. प्युअर व्हेज, प्युअर काय भेळ घेतलेली बघू शकता. कैरी पण कायऱ्या पण आहे आणि पर तिकडे आहे पारबा. आम्ही दोघंच तिकडे आलेलो आहे, बघू शकतो. मला लागलेली भूकन मी खाणार. हा ना, एवढे धोने आले नाही कोणच. हा ना, कोणीच नाही आले, दोघंच आले. चावीस खाली. कैरी गोड आहे, पण काय पण म्हणा, पण क्वालिटी बी आहे, एकदम क्वालिटी. वेळ खाऊन झालेलं आहे. आता चाललोय आपण परत, आपण कसं निघलोय वापिस. घरी येऊन झोपलो होतो डायरेक्ट. भाई प्रशांतला घरी सोडलं आणि डायरेक्ट घरी आलो आणि डायरेक्ट झोपून गेलतो. पैसा एवढं ऊन ताप. बेलेश्वरला गेलतो. बेलेश्वरला जायच्या टायमाला एवढं ऊन नव्हतं, पण नेप्तीला जायच्या टायमाला लयच ऊन होतं, काय सांगू. आणि प्रशांतला सोडलं आणि डायरेक्ट मग येऊन डायरेक्ट झोपलो मी, असं झालं. आत्ता झोपले, हातपाय तोंड धुतले, तेव्हा मग शूट करून राहिले होते. काही विषय नाही, बघू शकते. मणी निसते मणी हा का, हां निसते लॅस पळे ती, लॅस पळे तू काय ग, लॅस पळे नुसतं आवाज असते. पूर्ण बाबूचे तर पूर्ण हातात नखचेच निशाण आहेत, पूर्ण हाताला नखाचेच निशाण आहेत बाबूच्या, माझ्या छोट्या भावाच्या. राव नुसतं मारत राहते, नुसतं नख मारत राहते. अगं आज बघ काय करू राहिली ती. हा मणी 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 बघा, आत्ताच उठली ती, लय वेळची झोपलेली आहे, आत्ता उठली बघा. हां म्याव म्याव करते, दूध पाहिजे नसेल तिला. हां बघा डेंजरच आहे मनी, एक डेंजर काय सांगू आता. ओरडू राहिली मला, दूध द्या. बघा कशी ओरडू राहिली, काय म्हणे. हा दूध पाहिजे, नुसतं दूध प्यायला पाहिजे तिला, काय पाहिजे ना. बघा नुसतं ओरडू राहिली, दूध द्या, खायला भूक लागली असं म्हणून राहिली. आणि काही विषय नाही, त्याला दूध बीत द्यावं लागत नाही, ती अशीच म्याव म्याव करत राहील. हा दूध
धर धर इथं धर. पी दूध, इष्ट दूध पाहिजे. ब्लॉग कसा वाटला आजचा, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद.